मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या टेरेसवरून मढी, माहीअंबा, मोठादेवी हे देवस्थाने दिसतात. तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे, ज्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज सकाळी आई आणि हे नेहमीप्रमाणे आम्ही सगळे लवकरच उठलो होतो आणि मग हे दोघे निघाले होते आज आंबे घेऊन बाजारला. आज पाथर्डीला न जाता ते तिसगावला चालले होते, कारण की आज तिसगावचा बाजार होता, ज्यामुळे इकडे जाणार होते. आणि त्याच्यानंतर मग मी लगेच माझ्या केसांना हेअर ऑइल अप्लाय करून घेतलं, कारण की आज मला हेअर वॉश करायचं होता. आणि तसं तर मी नाईटलाच हेअर ऑइल अप्लाय करत असते, त्याने छान रिझल्ट येतो, पण आज मला टाईम भेटला नव्हता, त्यामुळे मग मी सकाळीच केलं. आणि त्याच्यानंतर अंघोळ केली आणि मग लाडू आणि मी पूजा करून घेतली आज. आणि त्याच्यानंतर मग मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता, पण आरवना भूक लागली होती, मग त्यांना पहिले तर मॅगी बनवून दिली आणि त्याच्यानंतर मग लगेच सकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. तर अगोदर मी भाकरी बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मी आज दोडक्याची भाजी बनवली होती, दोडका मसाला बनवला होता आज मी. सगळा स्वयंपाक करून झालं होतं माझं, मग मी किचन ओटा साफ करून घेतला लगेच. आणि काल दादा आले होते माणिक दोंडीवरून, तर त्यांनी येताना लोणचं आणलं होतं, जे की एवढं मोठी बरणी घेऊन आले होते तेच मग मी साईडला करून ठेवलं आणि खूप टेस्टी झालं आहे लोणचं. त्याच्यानंतर मग माझे भांडेसुद्धा धुवून झालेले होते, मग तेच लगेच रॅकला नीट लावून घेतले. आणि मग त्याच्यानंतर मग केस डिटँगल करायला घेतले. तर हे जे मी आता ऑइल लावलं आहे, तर ते मी आता 7 ते 8 महिन्यापासून यूज करते आणि त्याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे. वगात खादी म्हणून ऑइल आहे आणि याने ना असं हेअर स्ट्रेट होतात, सिल्की होतात आणि एकदम आहे ना असं हेअरची ग्रोथसुद्धा खूप फास्ट वाढते आणि खूप छान ऑइल आहे हे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला हे DM सेंड करेल. त्याच्यानंतर मग सगळं काम आवरलं होतं माझं, काय करावं म्हणून बाहेर आले आणि बंगल्याच्या साईडला गेले होते, तर पाहिलं की आमच्या अंजीरच्या झाडाला खूप सारे अंजीर आले आहेत. आणि ते पाहून माझं मन तर खुश झालं, कारण की मला अंजीर खूप आवडतात आणि गेल्या वर्षी पण मी याचे सगळे अंजीर मी एकटीनेच खाल्ले होते, जे की खूप टेस्टी लागतात फ्रेश अंजीर खायला. त्याच्यानंतर आरवना भूक लागली होती, मग त्यांना जेवण करायला दिलं आणि लाडूसुद्धा झोपली होती. त्याच्यानंतर संध्याकाळी मग दिवाबत्ती करून घेतली मी. आणि आज आम्हाला आहे ना चुलीवरतीच भाकरी बनवायच्या होत्या. मग मावशी मला भाजायला मदत करत होत्या भाकरी, कारण की मला चुलीवरती भाकरी भाजता येत नाहीत अजून, मग त्या मला हेल्प करत होत्या. स्वयंपाक झाला होता माझा, मग जे चाळण उरलं होतं ते मी असं गायांच्या कुट्टीमध्ये टाकून दिलं. पप्पा बोलतात की असं टाकलं की मग गाया जास्त कुट्टी खातात. मग ते झालं होतं. मग चला आता तुम्हाला दाखवते की आमच्या टेरेसवरून कसं काय मोठादेवी, माहीअंबा आणि मढीचे देवस्थाने दिसतात. तर हे पहा, हे वरती आलं ना की हे बघा, आता लाईट नसल्यामुळे वरती एवढं काही स्पष्ट दिसत नाही, पण हे जे वरती दिसत आहे ते माहीअंबाचा डोंगर आहे, खाली मढी आणि इकडे जे आहे ते मोठादेवीचं मंदिर आहे. खूप स्पष्ट दिसतं, पण मोबाईलमध्ये एवढं दिसत नाही आहे. तर आता मी दिवसा तुम्हाला दाखवेल एका दिवशी. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला